ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। किटवाड येथे 5 घरांना आग लागून लाखोचे नुकसान। शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज, सुदैवाने जीवितहानी टळली। किटवाड तालुका चंदगड येथे भर दुपारी 5 घरांना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले। ही घटना आज दिनांक 9 रोजी दुपारी 1 ते 2 च्या सुमारास घडली। आगीस सट्टुप्पा सुब्राव पाटील यांचे राहते घर पूर्ण भस्मसात झाले असून बाजूच्या मशनू पाटील व मारुती देवाप्पा पाटील, सिद्धराम यल्लाप्पा पाटील व बुधाजी यल्लाप्पा पाटील यांच्या घराचे नुकसान झाले आहे। आगीचे कारण समजू शकलं नसलं तरी आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला। प्राथमिक शिक्षक असलेले सट्टुप्पा सुब्राव पाटील यांची पत्नी काही वेळापूर्वीच या घरातील माळ्यावर गोवऱ्या ठेवून आपल्या नवीन घराकडे गेली होती। यावेळी शाळेतून नुकतेच नवीन घरी परतलेल्या सट्टुप्पा यांना तिथूनच आपल्या घरातून धुराचे लोळ उडताना दिसले। यावेळी गल्लीतील सिद्धेश मोदगेकर यांनी आग पाहून आरडाओरडा करण्याबरोबरच सोशल मीडियावर आवाहन केलं। धुराचे लोळ पाहून गावाबाहेर शिवारात असलेले ग्रामस्थ आग विझवण्यासाठी धावले। यावेळी कोणीतरी गावातील विद्युत पुरवठा खंडित केला, तर भरमा पाटील यांनी गल्लीतील नळांना पाणी सोडले। पाहता पाहता जमावाने घराबाहेर चढून जुनी काळी कौले काढून पाणी ओतण्यास सुरुवात केली। तथापि रखरखत्या उन्हात आगीने रौद्ररूप धारण केलं होतं। आग आटोक्यात येईपर्यंत घर व आतील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। आगीची झळ शेजारच्या 2 घरांनाही बसली। यावेळी तिन्ही घरांमध्ये माणसे किंवा जनावर नसल्यामुळे जीवितहानी टळली। घटनेचा पंचनामा अद्याप झालेला नसून आगीत घराचे व संसार उपयोगी साहित्यांचे मिळून 10 लाखांपर्यंत नुकसान झाल्याचे समजते। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।